नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज मूळ चर्चेचा विषय जो आहे तो विषय म्हणजे आज डबल बॉटम या चार्ट पॅटर्न बद्दल मी बोलणार आहे. 2 दिवसापूर्वी मी ॲस्टर डीएम सारख्या जास्त लाभांश देणाऱ्या म्हणजे डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉक बद्दल आणि याशिवाय आणखीन डिव्हिडंड जास्त देणारे जे स्टॉक आहेत त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याचंच एक मी उदाहरण घेऊन आज आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत की ॲस्टर डीएम या स्टॉकच्या चार्टमध्ये डबल बॉटम कसा तयार झाला होता आणि तिथे RSIचं इम्प्लिमेंटेशन करून किंवा सपोर्ट रेजिस्टन्सचं बघून आपण त्या स्टॉकमध्ये कशी काय एंट्री घेऊ शकतो याची मी माहिती तुम्हाला आज सांगणार आहे. जे या व्हिडिओमध्ये किंवा या विषयाशी नवीन आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तिकडे प्लेलिस्ट मध्ये जा, गेल्यानंतर टेक्निकल अनालिसिस फॉर बिगिनर आणि टेक्निकल इंडिकेटर यामधले व्हिडिओ तुम्ही बघा. आता मी जातोय चार्ट पॅटर्न बद्दलच्या एका वेबसाईट वरती. 2 दिवसाच्या आधी एक डबल टॉप पॅटर्न याबद्दल चर्चा केली होती आणि डबल टॉप पॅटर्न कसा आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन नक्की पहा. पण हा डबल टॉप कडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा तो एम शेपचा दिसतो, म्हणजे हा एक टॉप झाला, हा दुसरा टॉप झाला आणि त्यानंतर तो स्टॉक खाली पडतो. तर हा जो लेटर आहे किंवा हे अक्षर आहे ते एम अक्षराप्रमाणे दिसतंय, तुम्हाला दिसत असेल. आता आपण आज चर्चा करणार आहोत डबल बॉटम या पॅटर्न बद्दल आणि ते एक्झॅक्टली मिरर इमेज असं म्हणू शकता त्याप्रमाणे दिसते. म्हणजे हे दिसतं एक्झॅक्टली डब्ल्यू प्रमाणे, म्हणजे स्टॉक खाली पडतोय, परत सावरतोय, परत पडतोय आणि परत तो एकदम वरती जायला प्रयत्न करतोय. हे जे अक्षर आहे ते डब्ल्यू प्रमाणे दिसतंय, म्हणजे डबल टॉप हा एम प्रमाणे दिसतो आणि डबल बॉटम हा डब्ल्यू प्रमाणे दिसतो. हे तुम्हाला नजरेला दिसलं पाहिजे किंवा ते नजरेमध्ये फिट बसलं पाहिजे. आता आपण जाऊया डायरेक्ट चार्ट वरती आणि आज मी तुम्हाला समोर दाखवतोय तो स्टॉक आहे ॲस्टर डीएम हेल्थ केअर लिमिटेड. हा स्टॉक जो आहे तो 26% वार्षिक डिव्हिडंड देतो. हा सर्वात जास्त डिव्हिडंड देणारा स्मॉल कॅपचा स्टॉक आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता या स्टॉकमध्ये आता सर्वात पहिल्यांदा मी काय करतो तर पहिल्यांदा चार्ट गेल्यानंतर मी तो डे टाइम फ्रेमवर ठेवत नाही, त्याला मी ठेवतो मंथली टाइम फ्रेम वरती. आता मंथली टाइम फ्रेम वरती गेल्यानंतर ही जी निळ्या रंगाची जी तुम्हाला लाईन दिसते याला म्हणतात मूविंग ॲव्हरेज आणि ती आहे मंथली मूविंग ॲव्हरेज 20 महिन्यांची म्हणू शकता. तर मी तिथे थोडं डॉटेड जी लाईन दिसते व मी हलवतोय ती डॉटेड लाईन मी बरोबर ह्या 20 दिवसाच्या EMA वर ठेवतो आणि ही जी लाईन आहे याचा असा अर्थ होतो इथे किंमत दिसते कोपऱ्यामध्ये 392 रुपये. हा त्याचा 20 मंथचा EMAचा ॲव्हरेज आहे. हे तुम्हाला मी ऑलरेडी इंडिकेटरच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ बनवलेला आहे. आता मी जातो वीकली टाइम फ्रेम वरती, म्हणजे जास्त टाइम फ्रेम वरून मी आलो कमी टाइम फ्रेम वरती. आता यामध्ये बघाल तर ही जी ब्ल्यू लाईन दिसते ती 20 आठवड्याची EMA आहे, जी ग्रीन लाईन दिसते ती 100 आठवड्याची EMA आहे आणि ही जी रेड लाईन दिसते खाली खाली दिसते ती आहे 200 दिवसाची EMA. थोडं मी तिला जवळ करतो आणि परत थोडं झूम आणि आउट करतो. तर झूम आउट केल्यामुळे ते एक्झॅक्ट बरोबर लाईनअप होतं. आता ही जी मी हलवतोय 20 आठवड्यांची EMA आहे तर तिला मी बरोबर या 20 दिवसाच्या EMA वरती ठेवतो. इथे मी ठेवलेलं आहे बरोबर. आणि अजून एक लाईन आपण काढूया नवीन, ह्या ब्ल्यू लाईन वरती जी ब्ल्यू लाईन दिसते याच्यावर ठेवूया. ब्ल्यू लाईन वरती ठेवलं आणि त्याला मी ब्ल्यू कलर दिला, थोडं त्याला आपण जाड बनवूया. तर ही जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते ही आहे 20 आठवड्यांची EMA आणि ही आहे 200 आठवड्यांची EMA. त्यानंतर आपण जाऊया त्याच्यापेक्षा कमी टाइम फ्रेम वरती, म्हणजे दिवसाच्या टाइम फ्रेम वरती. आता दिवसाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर तुम्हाला हे सगळे लाईन दिसत आहेत. ही 200 आठवड्याची आहे, ही 20 महिन्यांची EMA आहे आणि वरची आहे ती 20 आठवड्याची EMA आहे. तर आता तुम्ही सध्या किंमत बघत असाल तर ती 20 दिवसांच्या, 20 महिन्यांच्या आणि 200 आठवड्याच्या वरती ही किंमत आहे. म्हणजे ही जी आजची किंमत आहे, ही याच्या लाईनच्या वरती आहे, या लाईनच्या सुद्धा वरती आहे आणि ही 200 आठवड्याच्या लाईनच्या सुद्धा
वरती आहे, म्हणजे ॲव्हरेजच्या वरती किंमत असेल तर ती नेहमी बुलिश असते आणि ॲव्हरेजच्या खाली किंमत असते ती नेहमी बिअरिश असते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं. मी नेहमी सांगतो की स्टॉकचा अभ्यास करताना सगळ्यात पहिल्यांदा जे सुरुवातीचे नियम आहेत ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात सुरुवातीचा नियम असा आहे की प्रत्येक वेळेस स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या स्टॉकमध्ये हायर लो हायर हाय होत आहेत की लोअर हाय लोअर लो होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. तर या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे म्हणजे किंमत वाढते हे तुम्हाला दिसतंय, म्हणजे यामध्ये अप ट्रेंड आहे. आता आपण जाऊया की अप ट्रेंडमध्ये नेहमी आपण बाय कुठे करायचं असतं किंवा खरेदी कुठे करायचं असतं, तर ते सपोर्टच्या ठिकाणी खरेदी करायचं असतं. आणि एखादा समजा स्टॉक पडतोय तर त्याला सेल कधी करायचं असतं, तर हाय लेवलला किंवा रेजिस्टंट लेवलला सेल करायचं असतं. या गोष्टी मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता जो शेवटचा जो सपोर्ट आहे तो कुठे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे ह्या गोष्टी आपण आता पाहतोय. आता इथून पुढे जो व्हिडिओ असणार आहे तो तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण मी आज सगळ्या गोष्टी नवीन सांगतोय. काही गोष्टीचा मागचा रेफरन्स घेऊन सांगतोय, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ बघताना व्यवस्थित लक्ष देऊन बघायला पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही इथे मी ड्रॉ करायला प्रयत्न करतोय, तो काय ड्रॉ करतोय बघा, की हा स्टॉक इथून खाली पडलाय, पडला, खाली पडला, खाली पडला, परत इथून त्यांनी हा जो सपोर्ट आहे ब्ल्यू लाईनचा त्याला बरोबर रिस्पेक्ट केला आणि परत स्टॉक वरती गेला, परत खाली पडला, परत वरती गेला आणि परत थोडा खाली पडला आणि परत वरती गेला. तर तुम्ही या जर अक्षराकडे बघाल किंवा आकाराकडे बघाल तर तुम्हाला हा डब्ल्यू सारखा दिसतोय आणि डब्ल्यू म्हणजे त्याला म्हणायचं डबल बॉटम. आता हा डबल बॉटमच कसा काय तो एवढा यशस्वी होऊ शकतो किंवा काय डबल बॉटमचा अर्थ आहे हे आपण आता बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबल बॉटम हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. बुलिश रिव्हर्सल म्हणजे ज्या चार्टमध्ये स्टॉकमध्ये जो पूर्वीचा ट्रेंड आहे तो बदलून आता बुलिश होणार आहे. बुलिश रिव्हर्सल म्हणजे पहिला जो चार्ट पॅटर्न मध्ये जो ट्रेंड दिसतोय तो बुलिश होणार आहे. आता बुलिश होणार आहे म्हणजे तो आधीचा त्यामध्ये कोणता ट्रेंड असला पाहिजे तर तो असला पाहिजे बिअरिश. आता तुम्ही या चार्टकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला हा जो ट्रेंड दिसतोय तो आहे बिअरिश ट्रेंड. आता बिअरिश ट्रेंड म्हणजे काय, हा इथून खाली स्टॉक पडला म्हणजे हा झाला स्टॉक खाली पडतोय. आता त्यानंतर स्टॉकनी परत वरती उसळी घ्यायचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही, परत तो स्टॉक खाली पडला. पण जेव्हा दुसऱ्या वेळेस पडला तेव्हा त्या स्टॉकनी तर त्याच्यामध्ये बिअरिशनेस असायला पाहिजे होता किंवा त्या स्टॉकमध्ये समजा तो खाली पडतोय, पडणारच आहे हे कन्फर्मेशन कसं मिळेल. तर समजा यांनी हा सपोर्ट जो असता तो तोडला असता, सपोर्ट असा म्हणा खाली तोडला असता, परत वरती गेला असता, परत खाली आला असता, परत वरत गेला असता, परत खाली आला असता, म्हणजे याच्यामध्ये जर लोअर हाय आणि लोअर लो झाले असते तर आपण म्हणू शकलो असतो की या स्टॉकमध्ये बिअरिशनेस आहे किंवा हा स्टॉक पडतोय म्हणून. पण तसं झालेलं दिसत नाही आणि त्या स्टॉकनी परत ज्या ठिकाणावरून तो सपोर्ट घेतला होता यापूर्वी त्या ठिकाणावरून खाली न पडता परत तो स्टॉक वरती गेला. म्हणजे इथे तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळालं की इथे कुठेतरी डब्ल्यू अक्षर तयार होतंय, म्हणजे डबल बॉटम तयार होतोय. मग डबल बॉटम तयार होतोय हे तरी कळालं, मग लगेच एंट्री घ्यायची का तिथे स्टॉकमध्ये किंवा कधी घ्यायची एंट्री याचं पण आपण माहिती घेऊया. आता मी पहिल्यांदा जातो की डब्ल्यू पॅटर्न तयार झाल्यानंतर थोडं मी झूम करतो. डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम तयार झाल्यानंतर काय करायचं. आता डबल बॉटम तयार झाल्यानंतर आपल्याला बघायचं त्याची नेकलाईन. आता नेकलाईन कशी ठरवायची, तर तिथे आपण जाऊया. समजा हा स्टॉक खाली पडलाय, परत वरती गेलाय आणि परत खाली गेलाय आणि परत हा स्टॉक वरती गेला, बरोबर. आता आम्ही जातोय नेकलाईन कशी ठरवायची त्याबद्दल माहिती घ्यायला. आता नेकलाईन म्हणजे काय, की जेव्हा त्याला पहिला रेजिस्टंट भेटतो तो हा रेजिस्टंट आहे, तिथे मी ड्रॉ करतो लाईन आणि त्याला थोडं मी रेड करतो कारण तो रेजिस्टंट आहे आणि त्याला थोडं डार्क करतो. आता तुम्ही ही जी याला थोडं मी डॉटेड पण करतो कारण मग ते
कन्फ्युजन नको व्हायला, थोडं इथपर्यंत. आता थोडं मी झूम करतो. आता झूम करून बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा पण स्टॉक खाली पडतोय, परत हा जो मंथली 20 मंथची जी सपोर्ट लाईन आहे, जी आपण सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉ केली होती, तिथे त्यांना रिस्पेक्ट केलं, म्हणजे त्याच्या खाली तो कॅन्डल कुठली पण क्लोज झाली नाही. परत वरती गेला स्टॉक, परत बिअरिश लोकांनी ताकद वाढवली, पण एवढी ताकद वाढवली नाही की त्यांनी ही लाईन क्रॉस केली नाही. या लाईनच्या खाली क्लोज दिला ह्या ग्रीन शेवटच्या लाईनकडे बघाल तर, आणि परत इथे बुलनी ताकद लावली आणि परत तो स्टॉक गेला इथपर्यंत. आता त्याची नेकलाईन कशी ड्रॉ करायची, तर जो शेवटचा जो हाय होता तर त्याला मी लाईन मारली आणि तो एक रेजिस्टन्स पकडला आणि त्यानंतर तो स्टॉक पुढे गेला आणि या 6 तारखेला, 7 तारखेला आणि 10 तारखेला या ठिकाणी इथे स्टॉक राहिला. बिअरिश लोकांना खाली स्टॉक पाडण्याचा, इथून खाली जाण्याचा चान्स त्यांनी अजिबात दिला नाही. इथून खाली स्टॉक पडला का, तर नाही पडला आणि शेवटी इथेच तो कन्सोलिडेट होत गेला आणि इथून परत त्या स्टॉकनी वरती गेला आणि परत खाली आला आणि परत वरती गेला. तर ही जी लाईन आहे इथे ज्या ठिकाणी टच केला, तर त्या नेक लाईनला त्यांनी रिटेस्ट केलं. तर रिटेस्ट जेव्हा करतो तेव्हा 100% कन्फर्मेशन पकडा माझ्या अनुभवानुसार, की जेव्हा रिटेस्ट एखादा स्टॉक करतो आणि तिथून बाउन्स बॅक होतो, तर तिथे खरी खरी बाईंग अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जेव्हाही एखादा चार्ट पॅटर्नचा तुम्ही अभ्यास करता, अभ्यास केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की एकदा आपल्याला कन्फर्मेशन मिळालं, आपण जे शिकतोय त्याप्रमाणे, तर कन्फर्मेशन मिळाल्यानंतर परत तो स्टॉक खाली पडायचा प्रयत्न होतो किंवा वरती जायचा प्रयत्न होतो, जे पण काय पॅटर्न प्रमाणे आपण विचार करतोय, आणि त्यानंतर तिथे रिटेस्टिंग होतं. तर त्या स्टॉकमध्ये नक्की तो पॅटर्न फॉलो करणार आहे असा त्याचा अर्थ होतो. आता मी परत एकदा रिव्हिजन देतो 1 मिनिटामध्ये. बिअरिशनेस होता स्टॉकमध्ये, इथे 20 मंथची EMA आहे त्याला सपोर्ट घेतला. हे एक पहिलं साईन मिळालं की सपोर्ट घेतोय. परत वरती गेला, परत बिअर लोकांनी ताकद वाढवली आणि परत स्टॉकला खाली पाडलं. तर इथे परत सपोर्ट घेतला, हे दुसरं कन्फर्मेशन मिळालं, बरोबर आहे. आणि तिसरं कन्फर्मेशन म्हणजे ही कॅन्डल जी शेवटची ग्रीन दिसते, त्यांनी पहिला क्लोज हा ग्रीन लाईनच्या खाली दिला, पण बुलनी परत ताकद लावून ती लाईन वरती आणली. म्हणजे हे तिसरं कन्फर्मेशन मिळालं की बुलनी ताकद वाढवली आहे. आणि दुसऱ्या दिवशी तर गॅपअप ओपनिंग दिली, म्हणजे बुलनी ताकद वाढवली, हे चौथं कन्फर्मेशन. आणि ही जी नेकलाईन आहे, ही जी नेकलाईन मी परत रेडनी दाखवतोय, म्हणजे डब्ल्यूचं टोक आहे, ते तोडलं गेलं, हे 5वं कन्फर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये दिसतं की बुलनी ताकद वाढवली आहे. परत ताकद वाढवल्यानंतर परत स्टॉक वरती गेला आणि परत खाली आला आणि परत वरती गेला. तर हे नेक लाईनला जे रिस्पेक्ट देतोय स्टॉक, याचं 6वं कन्फर्मेशन. हे 6वं कन्फर्मेशन झाल्यानंतर मी तरी 100% सांगू शकतो की तो स्टॉकमध्ये अप ट्रेंड येणार आहे. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्रपणे बघायच्या आहेत. एका फक्त डब्ल्यू अक्षर दिसतंय म्हणून तिथे बाय करायचं आहे आणि एम अक्षर दिसतंय म्हणून तिथे सेल करायचंय असं अजिबात नका ठरवू. मल्टिपल फॅक्टर, म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र सांगायला हव्यात की ती गोष्ट खरी होणार आहे की नाही. याच्यामध्ये 6 गोष्टी तुम्हाला सांगतायत की इथे बुल ट्रेंड येणार आहे. आता 7वी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती कोणती सांगणार आहे ते सांगतो. ती म्हणजे RSI. आता इथे तुम्हाला RSI दिसतंय, याला म्हणतात रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. याच्यामध्ये आपण बुलिश डायव्हर्जन्स आणि बिअरिश डायव्हर्जन्स, किंवा याला डायव्हर्जन्सच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याला पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स किंवा निगेटिव्ह डायव्हर्जन्स सुद्धा म्हणतात, त्या पण गोष्टी बघून घेऊया. आता याच्यामध्ये जाल तर हा जो सगळ्यात पहिला लो आहे, हा पहिला लो आणि हा दुसरा लो आहे, ते जेव्हा आपण जोडतो, हा पहिला लो आणि दुसरा लो जोडला, तर ही जी लाईन तयार होते, मी थोडी मोठी काढतो, ही खाली दिशा दाखवणारी लाईन तयार होते, बरोबर. आणि ह्या लोच्या खालचा बरोबर जर तुम्ही जाल तर हा आहे लो, पहिला लो, आणि हा याच्या लाईनच्या खाली बरोबर हा दुसरा लो. पण हे जेव्हा मी लो जोडतो तेव्हा ही लाईन होते वरच्या बाजूला, बरोबर. म्हणजे ही जी लाईन सांगते खालच्या बाजूला, ही सांगते वरच्या बाजूला. आता जेव्हा RSI ची लाईन वरच्या बाजूला सांगते, याचा असा अर्थ होतो की RSI सांगते की हा स्टॉक वरती जाणार आहे म्हणून,
आणि RSI ची जेव्हा लाईन सांगते की ती खाली जाणार आहे, लाईन खाली जाणार आहे सांगते, तर तो स्टॉक खाली पडणार असं होतं. पण चार्टवरती दिसणारी लाईन ही खाली सांगते आणि RSI ची लाईन सांगते वरती. हा कुठेतरी विरोधाभास आहे, म्हणून ह्याला पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स असं म्हणतात. म्हणजे या स्टॉकमध्ये बुलिशनेस येणार आहे हे आपल्याला आधीच माहीत पडलं. आता याच्यामध्ये RSI सांगितलं म्हणून लगेच आपण एंट्री घेतोय का? तर नाही. RSIचं तुम्ही इथे बघाल तर ही RSI हा या डॉटेड लाईन मधून वरती क्रॉस झाली आहे. म्हणजे इथे पण आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की RSI सांगते इथे पॉझिटिव्ह डायव्हर्जन झालाय. RSI सांगते की ही जी लाईन आहे 30ची ती पण त्यांनी तोडलेली आहे आणि तो आतमध्ये एंटर झालाय. इथे स्टॉकमध्ये जो डब्ल्यू पॅटर्न आहे, ज्याला बॉटम पॅटर्न आहे, तो तयार झालाय. ह्या ज्या कॅन्डल सांगतायत की तिकडे बुलिशनेस येतोय, नेक लाईन तोडली आहे हे सांगताय, नेक लाईनला रिटेस्ट केलं हे सांगतंय. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला सांगतात की या स्टॉकमध्ये बुलिशनेस येणार आहे, तेव्हा तुम्ही त्या स्टॉकमध्ये बाय पोझिशन घ्यायची आहे जेव्हा तो स्टॉक रिटेस्ट करतो. म्हणजे मी पोझिशन कुठे घेणार, तर ह्या ग्रीन कॅन्डलकडे. कारण ह्या ग्रीन कॅन्डलनी ह्या ज्या नेक लाईनला रिटेस्ट केलंय आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा इथे छोटी कॅन्डल तयार झाली आहे. आणि जेव्हाही छोटी कॅन्डल तयार होते तेव्हा त्या ठिकाणी मोठे प्लेयर बाय करत असतात किंवा चोरून चोरून बाईंग चाललेलं असतं किंवा पोझिशन घ्यायचं चाललेलं असतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. परत एकदा मी थोडक्यात त्याचा सारांश सांगतो किंवा समरी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही पॅटर्न तुम्ही ओळखला पाहिजे. M म्हणजे डबल टॉप, W म्हणजे डबल बॉटम. डबल टॉप हा बिअरिशनेस सांगतो, डबल बॉटम हा बुलिशनेस सांगतो. त्याच्याबद्दल बरोबर तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजचा पण अभ्यास केला पाहिजे, सपोर्ट रेजिस्टन्सचा पण अभ्यास केला पाहिजे, नेकलाईन ड्रॉ करता आली पाहिजे, नेकलाईनला रिटेस्ट होते का ते बघितलं पाहिजे. RSI मध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स का निगेटिव्ह डायव्हर्जन्स होते ते बघा. परत RSI ची लाईन त्याप्रमाणे 30ला तोडून वरती आली आहे का बघा, किंवा 70ला क्रॉस करून खाली पडते का बघा. ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी नेहमी तुम्ही बघत राहा. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, मी तुम्हाला नक्की उत्तर देणार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना तो व्हिडिओ पाठवा आणि ग्रुप डिस्कशन करा. ग्रुपमध्ये प्रत्येक व्हिडिओ बद्दल चर्चा करा किंवा मित्रांशी संवाद साधा. कारण हा विषय स्टॉक मार्केट हा ग्रुपने स्टडी करण्यासारखा आहे, एकट्याने स्टडी करण्यासारखा नाहीये. प्रत्येकाचे इनपुट्स महत्त्वाचे असतात. हा माझा या मागे सांगण्याचा भावार्थ आहे. थँक्यू व्हेरी मच.